हाय फ्रेंड्स, मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघा आपण मस्त असे कॉर्नचं चाट बनवणार आहे किंवा कॉर्नची भेळ बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 कॉर्न घेतले आहेत आणि ते पूर्ण सोलून घेतलेत बघा, आणि ते थोडेसे पाण्यात धुवून घेणार आहे। आणि इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ते कॉर्न शिजवून घेणार आहोत। कॉर्न पाण्याला बघा उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे त्याला चव छान येते। आणि ते कॉर्न आपण त्याच्यामध्ये सगळे टाकून घेऊया आणि शिजवून घेऊया। असं काहीतरी मुलांना वेगळं दिलेलं चांगलं असते। भाजून उकडून खाण्यापेक्षा थोडंसं चाटसारखं दिलं तर त्याच्यामध्ये सगळं बाकीचे कांदा टोमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये खाल्ल्या जातात। काकडी म्हणा, बीट म्हणा, आपण टाकू ती कोशिंबीरीसारखंही होतं किंवा भेळ किंवा चाट असंही होतं ते। आता हे मस्त असं उकडून घेऊया। मग आता बघा, मी सगळं त्या पातेल्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये हे मी सगळं टाकून घेते आणि त्याला आपण शिजवून घेऊया। ते चांगले शिजले की मग आपण पुढची प्रोसेस करू। हे बघा, आता चांगले उकळले शिजलेत ते बऱ्यापैकी चांगले, सगळे वरती आले म्हणजे ते चांगले शिजलेत बघा, मस्त टुमटुमीत फुगलेत बघा। त्याचा एकूण एक दाणा छान झाला आहे। तोपर्यंत ते शिजेपर्यंत मी इथे बघा कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घेतलेले। आता ते आपण सगळे दाणे काढून घेऊया, ओतून घेऊया चाळणीमध्ये आणि मग पुढची प्रोसेस करू। बघा, आता ते मस्त असं गरम गरम आहे ते मी त्यातलं सगळं पाणी काढून घेतले आणि ते एका आता आपण बाउलमध्ये टाकून घेऊया। मी या बाउलमध्ये हे सगळं टाकून घेते कॉर्न। सगळे कॉर्न मी गरमच आहेत बघा, मी बाउलमध्ये टाकून घेतले। आता त्यामध्ये आपण हे सगळं टाकूया, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं आपण त्यामध्ये टाकून घेऊ। मी आता सगळे यामध्ये टाकले, ते सगळे आता आपण मिक्स करून घेऊया। मस्त गरम आहे बघा। आता त्यात थोडीशी मिरची पावडर, थोडंसं तिखट चटपटा चांगलं लागतं म्हणून मिरची पावडर, मीठ आणि चाट मसाला टाकणार आहे। आता हे सगळं एकत्र करूया आणि आता त्यावरती थोडी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीरीने त्याचा बघा रंग किती छान, येल्लो, व्हाईट, ग्रीन, रेड किती मस्त कलरफुल झालेलं आहे। आणि मग आता ते इतकं छान दिसते, तर चवीला किती छान लागत असेल। हे असं मस्त असं तयार झालेलं आहे बघा, कॉर्नची भेळ किंवा कॉर्न चटपटा, कॉर्नचं चाट म्हणा। मस्त असं आपलं हे तयार झालेलं आहे। त्यावर थोडंसं आपण लिंबू टाकूया। अशा परीने तयार झालेली आहे आपली कॉर्नची भेळ। मस्तपैकी या सगळ्यांनी खायला। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, छान छान कमेंट करा। मस्त अशी कॉर्नची भेळ तयार झालेली आहे। पुन्हा सांगते एकदा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।